रामकृष्ण हरी माऊली. चला सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. आधी गुरुकृपा, मग गुरुदर्शन आणि मग गुरु आदेश ही त्रिसूत्री ज्यांच्या आयुष्याचं सूत्र आहे ते आहेत आपले हे सेवेकरी. आजच्या काळात गुरुप्रती एवढा समर्पण भाव फक्त कीर्तन सेवेतच पाहायला मिळतो बरं माऊली. भाग्यवान आहेत हे आपले सेवेकरी. चला आता पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण शंतनू महाराज जाधव यांना. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. सहज लिले उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम. म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. यावरी न करावा अवघेर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचे एकनिष्ठ शिष्य निळोबाराय महाराजांचा आहे. या अभंगातून निळोबाराय
आपल्या श्रीगुरूंच्या प्रती म्हणजेच श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रती आपली निष्ठा प्रतिपादित करतायत. निळोबाराय एक असे सेवक आहेत महाराज की निळोबारायांची देवापेक्षा जास्त आपल्या श्रीगुरूंवर निष्ठा आहे. ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी वैकुंठ गमन केलं, तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं की इकडे निळोबरायांनी तुकोबरायांच्या दर्शनाकरता अनुष्ठान केलं. जोपर्यंत मला तुकोबरायांचं दर्शन होत नाही, तुकोबरायांची भेट होत नाही, तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. भगवंताला वाटलं निळोबरायाने अनुष्ठान केलंय, निळोबरायांना दर्शन देण्याकरता आपण स्वतः त्या ठिकाणी जावं. म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा निळोबरायांना भेट देण्याकरता, दर्शन देण्याकरता त्या ठिकाणी आले. आणि निळोबरायांना आवाज दिला, निळोबराय मी आलोय. निळोबरायाने डोळे उघडले आणि पाहतो तर कोण आहे, कोण आहेत तुम्ही? देव म्हणले, मी देव आहे निळोबराय. निळोबराय म्हणले, निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, तू कयाचा धावा करीत असो. निळोबराय म्हणले, अरे देवा तुला बोलवलंय कोण? मी माझ्या श्रीगुरूंच्या भेटीची इच्छा करण्याकरता, दर्शन करण्याकरता इथं अनुष्ठान केलंय. भगवंताच्या भेटीला नकार देऊन आपल्या श्रीगुरूंची दर्शन घेण्याची इच्छा देवाकडे मागणारे एकनिष्ठ शिष्य म्हणजे निळोबराय. विठ्ठल 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 सध्याचा एवढा काळ निष्ठानिष्ठीचा आहे, पण या निष्ठानिष्ठीच्या काळामध्ये निळोबरायांकडे पाहावं लागतं आपल्याला. निळोबरायांच्या जीवनचरित्राकडे पाहावं लागतं आणि निळोबरायांची निष्ठा आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं तर सेवा करणं फार कठीण आहे महाराज. सेवेचा तोटा असा आहे की सेवक हा जिवंत असून मेल्यासारखा आहे. सेवकाला स्वतःच्या इच्छेनं जीवन जगता येत नाही. त्याला आपल्या स्वामीच्या इच्छेला आज्ञा मानून जीवन जगावं लागतं. सेवा हा शब्द जरी दिसायला लहान असला तरी असायला तो खूप महान आहे. ज्ञानोबरायांच्या शब्दात सांगू, आघवियांची देवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोचा दे. सेवा ही भाग्याची जन्मभूमी म्हणतात ज्ञानोबराय. सेवा ही दुःखाने शोकग्रस्त जीवाला ब्रह्मरूप अवस्था प्राप्त करून देत असते. इतकंच नाही, ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना त्याला सुद्धा सेवाच करावी लागते. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तनानं मनानं जीव चरणाशी लागावं आणि मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. जिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञानाचा साठा आहे ना, ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तिथं सेवा हाच पर्याय. सेवेमुळे माणसाच्या जीवनाचं कल्याण होत असतं. म्हणून जीवनामध्ये सेवा फार महत्वाची आहे. पण सेवा कोणाची करावी हा मोठा प्रश्न आहे. निळोबराय इथं म्हणतात, तुकोबराय मला तुमची सेवा करायची आहे. मी तुमच्या सेवेसाठीच सेवक झालेलो आहे आणि तुमच्या निज चरणाला लागलेलो आहे. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो. स्वामी तुकया देवा देवा, आहो स्वामी तुकया देवा. निळोबराय म्हणतात, महाराज मी तुमची सेवा करण्यासाठीच सेवक झालेलो आहे आणि तुमच्या चरणाशी लागलेलो आहे. म्हणून महाराज म्हणतात, महाराज तुम्ही माझ्या सेवेचा अव्हेर करू नका. तुम्ही माझे स्वामी आहात, माझे श्रीगुरु आहात. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अव्हेर, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. काय शब्द आहे तो निळोबरायांचे तुकोबरायांच्या प्रती.
काय भाव असेल, किती निष्ठा असेल, किती श्रद्धा असेल तुकोबऱ्यांवरती निरोबाळ्यांची. आहो शब्द वापरावा महाराजांनी. आहो कुणाला म्हणतात हो? जुन्या काळामध्ये एक पद्धत होती बघा, पत्नी पतीला आहो म्हणून आवाज द्यायची. आता ते राहिलं नाही महाराज. आता सगळी वेगळीच नाव आलो. कोण मॉन्टी म्हणतंय, कोण चिंटू म्हणतंय, कोण पिंटू म्हणतंय, अशी अनेक नावं मिळाली. पण जुन्या काळामध्ये पद्धत होती, आताही ठराविक ठिकाणी आहे की आपल्या पतीला पत्नी आहो म्हणून आवाज देतात. निळोबऱ्यांचं आणि तुकोबऱ्यांचं गुरु शिष्याचं जे नातं आहे ना, ते आपल्याला एका आहो शब्दावरून लक्षात येतं. इतकंच नाही, पुढे जाऊन म्हणतात, तुम्ही माझे स्वामी आहात, तुम्ही देव आहेत. तुकया देवा, तुम्ही देव आहेत तुकोबरा आहेत. तुमच्यामध्ये आणि देवामध्ये भिन्नता नाही तुमची. आणि जर ब्रह्माची तुलना करायची ठरवली तर तुम्ही आणि ब्रह्म वेगळे नाहीत. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. जगद्गुरु तुकोबरा आहे आणि देव याच्यामध्ये भिन्नता नाही. जगद्गुरु तुकोबरा आहेच देव आहे. तुकोबरा आहे स्वतः म्हणतात, मज तुझ नाही भेद, केला सहजची विनोद. तुकोबरा म्हणतात, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये भेद नाही, तू आणि मी एकच आहेत. असं एवढं सामर्थ्य असताना महाराज, तुम्ही माझ्या सेवेचा स्वीकार करा, तुम्ही माझ्या सेवेचा अवेअर करू नका. तुमचं सामर्थ्य साधं नाही, तुम्ही ज्ञानोबरायला प्रिय आहात हो. तुम्ही नामदेवरायचे अवतार आहेत. नोहे तर भगवान परमात्म्यानं तुम्हाला जनाला भक्तीला लावण्याकरताच पाठवलेला आहे. विठ्ठल. म्हणून निळोबारे म्हणतात, महाराज तुमचं सामर्थ्य थोडं नाही, तुमच्या लीला थोड्या नाहीत. तुम्ही एक अशी लीला केली आहे, त्या लीलेच्या द्वारे आज हजारो वर्ष झालं आम्ही तृप्तीचा ढेकर देतोय. ती लीला अशी आहे की तुकोबरायांनी भगवंताच्या आदेशावरून अभंगाचं लिखाण चालू केलं. पण त्या काळामध्ये तुकोबरायांना विरोध होऊ लागला. केवळ आम्हालाच अधिकार आहे, आम्हीच लोकांना वेदाचा अर्थ सांगू शकतो, अशा आविर्भावामध्ये वावरणाऱ्या लोकांकडून तुकोबरायांना विरोध होऊ लागला. कारण तुकोबरायांनी एक क्रांती केली होती. काय क्रांती होती? सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांच्या अंतकरणाला जाऊन लागल असा अर्थ तुकोबराय अभंगातून गात होते. त्याचा परिणाम असा झाला, त्या काळातल्या धर्मशास्त्राचा न्याय देणाऱ्या रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांना वह्या दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला सांगितल्या. पण तुकोबरायांनी एक लीला केली. काय लीला केली? सहज लिले उदकी वह्या, सहज लिले उदकी वह्या, सहज लिहिले उदकी वह्या, सहज लिहिले उदकी वह्या. तुम्ही रक्षिली आणि सत्य, तुम्ही रक्षिली आणि सत्य, तुम्ही रक्षिली आणि सत्य. आहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. तुकोबरायांनी लीला केली आणि त्या लीलेचा परिणाम असा झाला की तुम्ही आम्ही हजारो वर्ष झालं त्या गाथ्याच्या आधारावरती हजारो वर्ष तरतोय. तुकोबरायांच्या जीवनामध्ये तर अनेक लीला आहेत, पण निळोबरायांनी गाथेचीच लीला काय घेतली असेल हो? जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक लीला केल्या. म्हणजे कोणत्या केल्या? रामेश्वर भट्टाच्या अंगाचा 10 शांत झालेला असेल, अनेक लीला केल्या. पण त्या लीला कोणाच्या तरी आयुष्यामध्ये व्यक्तिगत कामाच्या होत्या, वैयक्तिक लाभाच्या होत्या. पण तुकोबरायांनी गाथा जी तारली ना, ती तुमच्या आमच्या करता तारली. आणि त्या गाथेच्या आधारावरती आम्ही हजारो वर्ष तरतोय. नाहीतर हा भवनदी संसार तरणं अशक्य होतं, कठीण होतं. म्हणून निळोबाऱ्या म्हणतात, महाराज तुमचं सामर्थ्य मोठं आहे, तुम्ही तुमच्या सत्तेनं तुम्ही गाथा तारलेली आहे. आणि माझी एक महाराज तुम्हाला विनंती आहे, तुमच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य असताना मी तुमच्या निजचरणाचा सेवक आहे. माझी एक विनंती अशी आहे महाराज की तुम्ही माझ्या हाताशी धरा. आणि तुम्ही जर मला हाताशी धराल
तर मला निश्चितच निरुपम अशा प्रकारची मती प्राप्त करून द्याल. निरुपम मती म्हणजे काय हो? उपमा रहित बुद्धी. बुद्धी आणि मती या शब्दामध्ये थोडासाच फरक असा आहे. शास्त्र काय सांगतं? बुद्धी सुताक्ष आदी तज्ञ हा मतीर आगामी गोचरता. तत्कालिक नेता म्हणजे बुद्धी आणि आगामी गोचरता म्हणजे मती. तात्कालिक म्हणजे वर्तमान काळाचा जे विचार करते ती बुद्धी आहे आणि भविष्य काळाचा जे विचार करते ना ती मती आहे. तुम्ही मला अशा प्रकारची बुद्धी द्या महाराज की ज्याप्रमाणे त्या उपमा देता येऊ नये अशी बुद्धी तुम्ही मला द्या. ज्ञानोबरायांकडे जी पशुमुखे ज्ञानेश्वर करविला उच्चार वेद घोष. ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी पशुच्या मुखामधून वेद बोलवून घेतला त्या ज्ञानोबरायांच्या कार्याला उपमा देता येत नाही. ते उपमा रहित कार्य आहे अशी बुद्धी तुम्ही मला द्या. लौकिकाला उपमा देता येते, अलौकिकाला उपमा देता येत नाही. अशी अलौकिक प्रकारची तुम्ही बुद्धी मला द्या आणि ती बुद्धी देण्याकरता तुम्ही मला हाताशी धरा. निळा म्हणे धराल हाती, निळा म्हणे धराल हाती, निळा म्हणे धराल हाती, निळा म्हणे धराल हाती. तरी द्याल माती निरूपमा, तरी द्याल माती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब, शंतनू महाराज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. वारकरी संप्रदायामध्ये सेवेचं महत्व फार मोठं आहे. नोव्हे नोव्हे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाचा गाभा म्हणजेच सेवा आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सर्वच उदाहरणं दिली सेवकाबद्दल. सेवक किती श्रेष्ठ असतात. मुळात हा संत निळोबारायांचा अभंग आहे आणि निळोबारायांच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय या गुरुवरची निष्ठा किती असती त्याच्यातला हाच तुम्ही सांगितलं याचं चिंतन. चहू बाजूने चौफेर सर्वच तुमच्या कीर्तनामध्ये आहे. शंतनू महाराज तुम्ही आम्हाला सांगून असं शांत केलेलं आहे. बरं, तर मला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली. शंतनू महाराज तुमचा आवाज मोठा असूनही गोड आहे. वारकरी चालींचा ठेवा आपल्याकडे खूप छान आहे आणि तो ठेवाच कीर्तनाला अधिक गोड करतो. दुसरी बाब अशी आहे की कोणताही अभंग जेव्हा आपण गातो कीर्तनासाठी तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की यातलं काय सूत्र आहे आणि ते एकच सूत्र असतं आणि त्याभोवती ते सगळे चरण फिरतात. आपला तुकाराम महाराजांनी अव्हेर करू नये या एवढ्या एका गोष्टीसाठी मग निळोबारायांनी स्वतः काय केलंय, तुकोबारायांनी काय केलंय आणि यातून घडणार काय या सगळ्या गोष्टी मांडल्यात. पण याचं सूत्र हे आहे की तुम्ही मला अवेरू नका. साऊंड प्रेशर जे आहे ते थोडंसं कंट्रोलमध्ये यावं. दुसरी बाब, शब्दांच्या योजना करताना त्या पूर्ण बिनचूक असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आता गाथ्याबद्दल आपण बोलताना आपण हजारो वर्षे नको पाहिजे बोलायला, आपण शेकडो वर्षे बोलूयात. आणि प्रमाणांमध्ये बारीक लक्ष घ्या. इतकं गोड कीर्तन तुम्ही 21व्या वयात केलंय. म्हणजे आम्ही पुन्हा 21चा पाढा वाचू, 21 दुने 42 आणि त्यावेळेला ही मंडळी या रीतीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला सजवत असतील म्हणण्यापेक्षा तुम्ही दागिने असाल या परंपरेचे. खूप आनंद वाटतो. अभ्यासाची कास मात्र सोडू नये. खूप शुभेच्छा. वा, सेवा वाढत राहो माऊली. रामकृष्ण हरी. तर माऊली आता काळ बदलला ना. आऊत गेला, ट्रॅक्टर आला, मोट गेली, मोटार आली, पण शेताच्या बांधावरचा विठ्ठल शेतकऱ्यांसाठी उभाच आहे.
काळाला वेळेला धरून महाराजांची शेती भली आधुनिक झाली असेल, पण पांडुरंगाची सेवा ही परंपरेची आहे. तर माऊली, ओळख करून घेऊया आपल्या या पुढच्या सेवेकऱ्याची. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज मांढरे यांना. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. जीवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरण निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरण निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरण शरण काजनादनी. शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा श्री निवृत्तीनाथांची स्तुती करणारा किंबहुना निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून श्री एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराजांची धन्यता व्यक्त करतात. निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही धन्य आहात. तुमचा महिमा मी काय वर्णन करायचा. तुमचा महिमा जर वर्णन करायचा म्हटलं तर तुम्ही साक्षात भगवान शिवजींचा अवतार आहात. आणि तुमचं वास्तव्य कुठं असेल तर तुमचं वास्तव्य त्र्यंबकेश्वर ठिकाणी आहे. आणि अशा निवृत्तीनाथांच्या चरणी नाथ महाराज म्हणतात, मी नतमस्तक आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय सांगतात, ऐसे बोलिले ते देवे ते तजी जी म्हणितरे पांडवे ऐके जे तर वाचावे सवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी आपल्या वाणीला विश्रांती प्राप्त होते महाराज ती साधू कथा आहे. ज्या गोष्टी ऐकल्या असता घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. महाराज, आपण संतांचं चरित्र का वाचायचं, का गायचं, तर आपला परमार्थ दृढ भावनेनं होत असतो. महाराज म्हणून संतांचं आपण वर्णन करायचं. या ठिकाणी संत एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता देतात. महाराज निवृत्तीनाथ महाराज धन्य आहेत. त्यांनी त्यांचं जीवन परिपूर्ण करून घेतलेलं आहे आणि ते आपल्या जीवनाशी एकरूप झालेलं आहेत.
वारकरी संप्रदायामध्ये अजून एक धन्यतेचा विचार आला आहे. नाथ महाराज सांगतात, धन्य जगी तोचे एक हरिरंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. या जगतामध्ये धन्य कोण? जो हरीच्या रंगामध्ये नाचतो तो धन्य आहे. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोचे एक हरिरंगीनाचे. ज्या ठिकाणी ज्ञानाचा उद्बोधही आहे, भक्ती प्रेमाचा कल्लोळही आहे, असे असणारे संत निवृत्तीनाथ महाराज याही अंगाने महाराज धन्य आहेत. आपण जर खरं तर विचार केला तर निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला ह्या भक्तीचं ज्ञान त्यांनी आपल्याला सापडून दिलं. या संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे जरी या संप्रदायावरती जरी उपकार असले तरी त्याचे मूळ श्री संत निवृत्तीनाथ महाराज आहेत. महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी हा भक्ती मार्ग रुजवण्यासाठी, हा परमार्थ रुजवण्यासाठी जे काही कष्ट घेतले ते त्यांचे कष्ट अवर्णनीय आहेत. महाराज निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता का द्यायची? महाराज निवृत्तीनाथ महाराज भगवान शिवजींचे अवतार असून देखील, ते परब्रह्म असून देखील त्यांनी माणूस रूप धरून त्यांनी अवतार घेतला, लोकांचा उद्धार केला. आणि दुसरं कारण त्यांना धन्यता का द्यायची? जर जे आपल्या ठिकाणी जे असणारं परब्रह्म स्वरूपाचं जे ज्ञान आहे, जे महाराज भक्तीचं जे ज्ञान आहे, ते महाराज ज्ञान त्या ज्ञानाचा परिपाक स्वतः होऊ नये, त्याचा मोठेपणा आपल्याकडे न घेता महाराज त्यांनी आपल्या शिष्यांच्या करवी ते ज्ञान जगामध्ये प्रस्थापित केलं. आणि महाराज ते कुठल्या महिमेमध्ये, ते कुठल्या प्रतिष्ठेमध्ये अडकून राहिले नाही, ते त्याच्यापासून लांब राहिले. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता दिली आहे. तेच नाथ महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून. महाराज सांगतात धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. त्यांचा महिमा आपण काय वर्णन करायचा? 13व्या शतकात जेव्हा धर्मांतर्गत कर्मकांड अनाचार्याने त्याचा जोर धरला होता, महाराज त्यावेळी महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी या आपल्या धर्मावरती संकट होतं आणि त्यावेळी निवृत्तीनाथ महाराजांनी ह्या धर्माचा विस्तार ह्या जगतामध्ये महाराज केला. आणि त्याच वेळीस श्री गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना श्रीकृष्ण मंत्राचा उपदेश केला. निवृत्तीचे पार गहिनीचे गुज, मज मंत्र बीज उपदेशिले, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळहे पावन कृष्ण नामे, निवृत्ती सुंदर कृष्ण रूप सेवी, गहिनी गोसावी उपदेशिले. महाराज गहिनीनाथांनी त्या निवृत्तीनाथांना महाराज बोध केला. तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा तोच विठ्ठलाच्या रूपाने पंढरपूरमध्ये अवतीर्ण झाला हे त्यांनी सांगितले. त्याच श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या गीतेचे भाष्य ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या शिष्याकरवी म्हणजे श्री ज्ञानोबा यांच्याकडून करवून घेतले. महाराज भगवान शंकर, मचिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ या परंपरेतून महाराज जे आलेलं तत्वज्ञान, श्रीकृष्ण गीतेतून जे आलेलं तत्वबोध, महाराज याची एकवाक्यता श्री निवृत्तीनाथ महाराजांनी करून दिली. महाराज आपण जर विचार केला तर गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला, पण महाराज तो उपदेश केल्यानंतर ज्ञानोबा यांनी ताच उपदेश आपल्या मनामध्ये प्रेरित ठेवून ज्ञानेश्वरी सांगितली. हाच खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. महाराज वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार सांगायचे की संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे, हे नाथपंथाचे पिकलेले फळ असून ते वारकरी संप्रदायाचे बीज आहेत. महाराज वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथांचा प्रसादच आहे आणि तो निवृत्तीनाथांचा धर्म आहे. महाराज ज्ञानोबारांनी सांगितलं निवृत्तीचा धर्म जागो. महाराज ज्ञानोबारांनी त्या निवृत्तीनाथांचा प्रचार, त्या निवृत्तीनाथांचा प्रसार आपल्या माध्यमातून महाराज केला. नाथपंथाची पार्श्वभूमी असताना देखील निवृत्तीनाथ महाराजांनी पंढरीची आपल्याला वाट सोपी करून सांगितली. गहिनीनाथे मज सांगितले सार, केली ज्ञानेश्वर व्याख्या त्याची. हा महाराज बोधाचा प्रसाद त्यांनी महाराष्ट्राच्या जोडीमध्ये टाकला. संत ज्ञानेश्वर महाराज हे संत निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला दिलेली सर्वोच्च मोठी देणगी आहे. महाराज संत निवृत्तीनाथ महाराजांनी शैव वैष्णव हा वाद संपवत त्यांनी भागवत आणि नाथपंथाचा त्यांनी अपूर्व संगम त्यांनी घडवला. मराठी भाषेमधून हे भक्तीचं तत्वज्ञान जगापर्यंत पोचावं यासाठी त्यांनी आग्रह धरला. अहंकार नाकारून भक्ती अधिक पद्धतीने समतापूर्ण व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. समता वर्तावी, अहंता खंडावी, तेनेची पदवी मोक्ष मार्ग. हा ज्यांचा संदेश आहे ते महाराज निवृत्तीनाथ महाराज
निवृत्तीनाथ महाराजांनी अजून काय केलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाची ही गुढयोगाची भाषा आहे. बाळक्रीडा या प्रकरणामध्ये आपण जर पहिले सुरुवातीचे अभंग बघितले तर त्या अभंगात सुरुवातीच्या काळात परब्रह्माचं त्या ठिकाणी ते वर्णन करतात आणि तेच परब्रह्म श्रीकृष्ण अवतारात गोकुळामध्ये अवतार झाल्यानंतर आणि शेवटी समारोपाला आपला आणि त्यांचा संबंध दाखवतात. ही श्री निवृत्तीनाथ महाराजांची खास विशेष शैली आहे. 3 अक्षर निवृत्ती जो जप करील अहोरात्री तया सायुजता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. महाराज निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक होईल तत्वता महावैष्णव निवृत्ती नाम जपता होय शांती. असे महाराज निवृत्तीनाथ महाराज. त्यांचा महिमा काय कारण ते साक्षात भगवान शिवजींचे अवतार आहेत आणि त्यांनी जगाला ह्या महाराज पावन केलं. शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून शिवे अवतार धरुण शिवे अवतार धरुण शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरुण शिवे अवतार धरुण. महाराज जी भगवान शंकरांपासून जी एक गुरु एक शिष्य परंपरा जी चालत आली होती त्या ज्ञानाच्या बोधाचा प्रसार त्या ज्ञानाचा प्रचार महाराज ज्ञानोबरायांनी त्यांच्या माध्यमातून केला. ते ज्ञान जगापर्यंत पोहोचवलं. महाराज आपण जर विचार केला तर यांच्यामध्ये कुठं भेद भिन्नता नाही. महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षवेला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारा चोजविले. यांच्यामध्ये कुठं भेद भिन्नता नाही. कधी भगवान शंकर गुरु होता तर कधी भगवान विष्णू शिष्य होता तर कधी भगवान विष्णू गुरु होता तर कधी भगवान शंकर शिष्य होत असतात. अशी महाराज नाथ परंपरा आहे. एक एकाच्या हृदयी गोडी साखराच्या ठाई निवृत्ती तुम्हा नाही भिन्नता त्याचा आत्मा तुम्ही होय अन्नता शिव विष्णू ऐकता असे स्वभावातामुळेच रुक्मिणी माता पांडुरंगाला सांगतात देवा तुमच्यामध्ये आणि त्या निवृत्तीनाथ महाराजांमध्ये फरक कुठं आहे. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक या तिन्ही लोकांना त्यांनी पावन केलं. आणि अशा असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या तिन्ही भावंडांना समाधी देऊन ज्ञानदेव अलंकापुरी शोभत सोपान संवस्वरी मिरवत निवृत्ती त्र्यंबक शिखरी अशा असणाऱ्या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. महाराज त्र्यंबकेश्वर हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणारं आद्य ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी ते वास्तव्य करत असतात. त्या त्र्यंबकेश्वराची जर आपण मनोभावी जर सेवा केली तर ते त्र्यंबकराज आपल्या मनातील इच्छा पुरवण्याचं काम करत असतात. त्र्यंबक हा तीर्थराज पुरविला अंतरीचे काज. अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी महाराज त्यांनी समाधी घेतली. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. महाराज असा संतांचा महिमा वर्णन केला आणि आपली कधीतरी वाणी थकते आणि आपल्याला म्हणावं लागतं काय वानू आता पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. काय वानू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी निवृत्ती नाथाचे चरणी. शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून. महाराज नाथ महाराज म्हणतात निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. महाराज असे असणारे निवृत्तीनाथ महाराज श्री ज्ञानोबरायांचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या चरणावरती माझं मी मस्तक ठेवतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. माऊली आपल्यापासून छान कीर्तन होत असतं
पण हे ऐकल्यावर असं वाटतं याच्यापेक्षा छान कीर्तनच होऊ शकत नाही. जय हरी. कौशल्य आणि भाव या दोन गोष्टी जिथं मिळतात तिथं खरं कीर्तन उभं होतं. त्यांचं जे सादरीकरण होतं तो भावाचा त्या गोदावरी सारखाच अखंड प्रवास. ती तरी कुठं थांबेल, हा प्रवास थांबत नव्हता. चाली तुम्ही गात नाही, चालीमध्ये तुम्ही खेळता आणि ते खेळणं पाहिजे. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांचं तुम्ही सांगितलेलं वाक्य तसं कुठेही कोरून ठेवावं इतकं गोड वाक्य आहे ते. निवृत्तीनाथ महाराज हे नाथ परंपरेचं पिकलेलं फळ आहे आणि वारकरी संप्रदायाचं बीज आहे. या अशा विधानांनी ती कीर्तनं संस्मरणीय होतात. आपण सगळ्या गोष्टी परिपूर्ण यथोचित, काही मला त्यात असं ऍड करा असं सांगायची काही गरज नाही. उलट अशा कीर्तनांची आता ऍड करा, इतकं छान कीर्तन असतं. आणि अशी या कीर्तनांचा या व्यासपीठावरून महाराष्ट्राला परिचय होतो. मी म्हणेन की सोनी मराठीच्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या मालिकेचं हे खरं यश आहे. आई साहेब, ज्ञानेश्वर महाराज यांनी जबरदस्त वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा याच्यामध्ये बलवत्तर मांडली. वारकरी संप्रदायासारखा पंथ जगाच्या पाठीवर कुठेच नाही. का तर याचे मूळ जे आहेत ना ते कोण आहेत? निवृत्तीनाथ दादा. आणि त्या निवृत्तीनाथ दादाचं महात्म्य तुम्ही सुंदर सांगितलं. मला असं वाटतं निवृत्तीनाथ दादानी जे ज्ञानोबरायासारख्या शिष्याला जी ज्ञानगंगा दिली ती मला वाटतं सोनी मराठी वाहिनीपर्यंत या महाराजाच्या रूपाने ही ज्ञानगंगा इथपर्यंत आली. माझा हृदयापासून आपल्या या विवेचनाला सलाम आहे. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. मंचावर आमंत्रित करूया हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज आणि शंतनू महाराज यांना. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या लाडक्या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रामकृष्ण हरी.